हॅलो डिअर स्टुडंट्स, आज तुमचे अर्थनियोजन या पाठाचे शेवटचे व्हिडिओ लेक्चर असणार आहे। या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय ते पाहिलं आहे आणि त्याआधी शेअर्स म्हणजे काय पाहिलं आहे। शेअर्स आणि म्युच्युअल फंड या दोन्हीवर आधारित असणारा हा सराव संच 4.4 आहे। प्रश्न पहिला मी फळ्यावर लिहिला आहे। एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे, तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली तर शेअरची खरेदी किंमत किती। आपल्याला जे काही दिलं आहे ते आधी लिहून घेऊया, मग गणिताकडे वळूया। बाजारभाव किती आहे तर ₹200। शेअर खरेदी करताना दिलेली दलाली किती तर 0.3%। काढायचं काय आहे तर शेअर्सची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे। बघा, आपण खरेदी किंमत शेअर्सची काढू शकतो। त्याआधी आपल्याला काय दिले आहे ते काढून घेऊया। बाजारभाव 200, दलाली किती दिली तर 0.3%। आता बघूया, आपल्याला दलाली काढायची आहे तर ती कशी काढणार। दलाली बरोबर 0.3%। कशाच्या तर बाजारभावाच्या, बरोबर। मग इथे आपण काय लिहिणार 0.3 भागिले 100 गुणिले 200। बघा, उत्तर येईल 0.6। 0.3 गुणिले 2 0.6। दलाली किती आली तर 0.6 इतकी आली। आता आपल्याला काय काढायचं आहे तर खरेदी किंमत किती शेअर्सची ते काढायचं आहे। त्यासाठी असणारे सूत्र बघा कसं काढणार। खरेदी किंमत बरोबर बाजारभाव आणि काय असणार आहे तर दलाली, ठीक आहे, अधिक दलाली। बाजारभाव किती आहे तर 200 रुपये, दलाली किती आहे तर 0.6। उत्तर येईल 200.60 रुपये, ठीक आहे। खरेदी किंमत किती आली तर 200.60 रुपये। अतिशय सोपे उदाहरण आहे। बाजारभाव दलाली दिली आहे, दलाली ही 0.3% असणार आहे बाजारभावाच्या। इथे आपण टक्क्यांचं कन्वर्जन करतो आहे म्हणून 0.3 भागिले 100 गुणिले बाजारभाव आहे 200, उत्तर आले 0.6। खरेदी किंमत काढण्यासाठी असणारे सूत्र आहे बाजारभाव अधिक दलाली। 200 अधिक 0.6 उत्तर येईल 200.60 रुपये। शेअर्सची खरेदी किंमत किती आली तर 200.60 रुपये। हे आहे उदाहरण क्रमांक 1 तुमच्या सराव संच 4.4 मधील। पहा, दुसरा प्रश्न आहे। एका शेअरचा बाजारभाव 100 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली। दलालीचा दर काय आहे तर 0.1%। तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती। याआधी आपण शेअर्सची खरेदी किंमत काढली होती, आता काय काढणार आहोत तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम येथे काढणार आहोत। सेम त्याच पद्धतीचे उदाहरण आहे। जे दिलं आहे ते आधी लिहून घेऊया। बाजारभाव किती आहे तर 1000 रुपये आहे, दलालीचा दर काय आहे तर 0.1%। 0.1%। आता आपल्याला काढायचं आहे विक्रीनंतर मिळणारी रक्कम। त्यासाठी आपल्याला दलालीची रक्कम माहिती हवी, ती किती असणार आहे 0.1% बाजारभावाच्या, म्हणून दलाली बरोबर बाजारभावाच्या 0.1%। आता याची रक्कम आपल्याला काढायची आहे। टक्क्यांचं कन्वर्जन आपण रक्कमेमध्ये करणार आहोत म्हणून त्याला भागिले 100 करूया, गुणिले बाजारभाव किती आहे तर 1000 रुपये आहे, बरोबर। ह्या शून्याला हे 2 शून्य कॅन्सल होतील, उरलं किती 10 गुणिले 0.1 म्हणजे 1 रुपया, ठीक आहे। 10 गुणिले 0.1 म्हणजे 1 आणि आपण रक्कम लिहितो आहोत म्हणून 1 रुपया। दलाली किती आहे तर 1 रुपया आहे, ठीक आहे। आता आपल्याला काय काढायचं आहे तर शेअर्स विकल्यानंतर मिळणारी रक्कम आपल्याला काढायची आहे, ठीक आहे। बघा,
विक्रीनंतर मिळणारी रक्कम बरोबर काय लिहिणार आहोत तर बाजारभाव वजा दलाली. सूत्र फक्त तुमच्या लक्षात यायला हवीत. जेव्हा इथे आपण खरेदीनंतर मिळणारी रक्कम लिहित होतो तेव्हा बाजारभाव अधिक दलाली आपण करत होतो. आता विक्रीनंतर मिळणारी रक्कम आपण म्हणतो आहोत म्हणजे काय तर बाजारभाव वजा दलाली. ठीक आहे. बाजारभाव किती आहे तर 1000 रुपये वजा दलाली किती आहे 1 रुपया. किती मिळणार आहे आपल्याला विक्रीनंतर मिळणारी रक्कम 9,909 रुपये. ठीक आहे. किंवा 9,099 रुपये ही रक्कम आपल्याला विक्रीनंतर मिळणार आहे. जर आपल्याला खरेदीनंतर विचारलं जसं आधीच्या उदाहरणामध्ये विचारलं होतं तर आपण बाजारभाव अधिक दलाली करणार आहोत. इथे विक्रीनंतर मिळणारी रक्कम घेत आहोत म्हणून बाजारभाव वजा दलाली आपण केली. बाजारभाव त्यांनी 1000 रुपये दिला आहे. दलाली आपण काढली आहे 1 रुपया. 1000 वजा 1 उत्तर येईल 999 रुपये 999. मग तुम्ही लिहिणार आहात शेअर्सच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम आहे किंवा असेल रुपये 999. हा आहे प्रश्न क्रमांक 2 सराव संच 4.4 मधील. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, डू व्हॉटएव्हर. हा प्रश्न वहीमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पहा आपल्याला तिसरा प्रश्न दिला आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक कॉलम दिला आहे. तिथे तुम्हाला शेअर्सची संख्या दिली आहे, त्याची खरेदी किंमत दिली आहे आणि पुढील तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. जे उरलेले ब्लॉक्स आहेत ते पुस्तक रेफर करा. पान नंबर 109 तुमचा सराव संच 4.4 आहे. त्यामधील तिसरा प्रश्न आहे. तर तुम्हाला खरेदीसाठी आणि विक्रीसाठी असे 2 कॉलम दिले आहेत. आधी आपण शेअर्सच्या खरेदीवर पाहूया आणि त्यानंतर आपण शेअर्सच्या विक्रीसाठी पाहणार आहोत. दिलेली माहिती मी फळ्यावर कन्वर्ट करून घेतली आहे. शेअर्सची संख्या किती आहे तर 100 आहे. एका शेअर्सचा बाजारभाव आहे 45 रुपये. शेअर्सची किंमत किती? शेअर्सची किंमत आपण कशी काढतो तर एका शेअर्सची संख्या गुणिले शेअर्सचा बाजारभाव. ठीक आहे. शेअर्सची संख्या काय 100 गुणिले बाजारभाव किती तर 45. 100 गुणिले 45 4500. ठीक आहे. बघा आता दलाली आहे 0.2%. कशाच्या असणार आहे तर बाजारभावाच्या 0.2% म्हणून 0.2 भागिले 100 गुणिले 4500 उत्तर येईल 9. आता CGST आणि SGST हे दोन्ही टॅक्सचे रखाने देखील तेथे आहेत. तुम्ही पुस्तक रेफर करा. प्रश्न आधी पुस्तकामध्ये पहा. दलालीच्या 9% CGST हा कर असणार आहे. मग आता त्या टक्क्यांचं रूपांतर आपल्याला रकमेमध्ये करायचं आहे म्हणून 9 भागिले 100 गुणिले दलाली आहे 9. बघा इथे किती येणार आहे तर 0.81. 9 गुणिले 9 81. 81 भागिले 100 0.81 रुपये. 0.81 रुपये CGST आहे. पण आपल्याला माहिती आहे आपण याआधी अशी खूप एक्झाम्पल सोडवली आहेत. हा अगदी शेवटचा सराव संच आहे की CGST आणि SGST हे दोनही कर समान असणार आहे. CGST म्हणजे असा कर जो आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला पे करतो आणि SGST आपण स्टेट गव्हर्नमेंटला पे करतो. त्यामध्ये UTGST हा कर युनियन टेरिटरीज संघ राज्य जे असणार आहे तिथे अप्लाय होणार आहे. बघा CGST असणार आहे 0.81 रुपये. मग SGST किती असेल स्वाभाविक 0.81 रुपयेच असणार आहे. CGST बरोबर SGST बरोबर 0.81 रुपये. आता शेअर्सची एकूण किंमत कशी काढणार? एकतर शेअर्सची किंमत, त्यानंतर त्यामध्ये दलाली, त्यानंतर CGST आणि SGST हे दोन्ही कर. ठीक आहे. इथे GST ही तुम्ही फक्त लिहू शकता. इथे आपल्याला वेगवेगळे CGST आणि SGSTचे कॉलम दिले आहेत. फक्त GSTचा कॉलम दिला तर फक्त GST तुम्ही लिहिणार आहात. तिथे CGST आणि SGST असं सेपरेशन करायची अजिबात गरज नाही.
बघा, शेअर्सची एकूण किंमत बरोबर शेअर्सची किंमत अधिक दलाली अधिक CGST अधिक SGST. शेअर्सची किंमत किती आहे तर 4,500 रुपये, ती लिहून घेऊया. दलाली 9, पुढे CGST आणि SGST आहेत 0.81 रुपये, 0.81 रुपये अधिक 0.81 रुपये. बेरीज करा, बेरीज येईल 4,510.62 रुपये. शेअर्सची एकूण किंमत किती झाली तर 4,510.62 रुपये. आता या सर्व संख्या तुम्ही त्या रखाण्यांमध्ये भरणार आहात. ठीक आहे, हे तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे. शेअर्सच्या किमतीच्या रखण्यात तुम्ही लिहिणार आहात 4,500 रुपये, दलाली 9 रुपये, CGST 0.81 रुपये, SGST 0.81 रुपये आणि शेअर्सची एकूण किंमत लिहिणार आहात 4,510.62 रुपये. हे झालं शेअर्सच्या खरेदीवर. सेम असंच आपण शेअर्सच्या विक्रीसाठी करणार आहोत. इथे मात्र काय होईल, शेअर्सची एकूण किंमत जेव्हा आपल्याला काढायची आहे तेव्हा शेअर्सची किंमत वजा दलाली आपण करणार आहोत. ते आपण पुढे पाहणारच आहोत. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आधी दिलेली माहिती व्यवस्थित लिहून घ्या. काय दिलं आहे, शेअर्सची संख्या 100 आहे, बाजारभाव 45 रुपये आहे. मग शेअर्सची किंमत कशी काढणार तर बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजारभाव आहे 45 रुपये, शेअर्सची संख्या आहे 100, 100 गुणिले 45 रुपये 4,500. काय आलं तर शेअर्सची किंमत आली, ती त्या रखण्यात लिहून टाका. दलाली किती आहे तर 0.2% आहे. कशाच्या तर बाजारभावाच्या. आता दलालीचे रूपांतर रकमेमध्ये करायचे आहे म्हणून 0.2 भागिले 100 गुणिले बाजारभाव किंवा शेअर्सची किंमत शेअर्सची एकूण किंमत इथे आपण घेणार आहे 4,500. उत्तर येईल 9. दलाली किती तर रुपये 9. पुढे CGST किती आहे हे सर्व दिलं आहे. CGST दलालीच्या 9% आहे. हे उदाहरणामध्ये तो जो बॉक्स आपल्याला दिला आहे त्यात दिला आहे 9 भागिले 100 गुणिले 9. 9 दलाली आहे. बघा, 9 गुणिले 9 81 आणि 81 भागिले 100 0.81 म्हणून 0.81 रुपये काय आला CGST आला. पण आपल्याला हे माहिती आहे की CGST आणि SGST हे दोनही कर समान असणार आहेत. जर CGST 0.81 रुपये आहे तर SGST देखील तेवढाच असेल. म्हणून CGST बरोबर SGST बरोबर 0.81 रुपये. शेअर्सची एकूण किंमत कशी लिहिणार तर शेअर्सची किंमत अधिक दलाली अधिक CGST अधिक SGST. आता या चारही किमती आपण घालूया. शेअर्सची किंमत किती आली तर 4,500 रुपये, दलाली किती 9 रुपये, CGST 0.81 रुपये आणि SGST 0.81 रुपये. सगळ्यांची बेरीज करा, उत्तर आलं 4,510.62 रुपये. ही शेअर्सची एकूण किंमत असणार आहे. 1, 2, 3 आणि 4 असे 4 रखाने आहेत. बरोबरचं चिन्ह केलेल्या 4 किमती त्या 4 रखाण्यांमध्ये तुम्ही लिहिणार आहात. हे झालं आहे खरेदीसाठी. विक्रीसाठी आपण पुढे काढणार आहोत. आधी हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. पहा, शेअर्सच्या विक्रीसाठी आपण पाहणार आहोत. पुस्तकामध्ये तुम्हाला विक्री खरेदी असं दिलं नाही आहे. B आणि S दिला आहे. B फॉर बाईंग आणि S फॉर सेलिंग. पुस्तकामध्ये त्यांनी पुस्तकामध्ये ते त्यांनी तसं नमूद केलं आहे. पहा, शेअर्सच्या विक्रीवर आपल्याला जर काढायचे आहेत ते रिकामे जे बॉक्सेस आहेत, शेअर्सची किंमत आपल्याला काढायची आहे. CGST SGST दलाली आणि एकूण विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. शेअर्सची संख्या किती आहे तर 75 शेअर्स आहेत. हे पुस्तकामध्ये दिलं आहे, पुस्तक रेफर करा. बाजारभाव 200 रुपये आहे. शेअर्सची किंमत किती, शेअर्सची किंमत कशी काढणार बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. 75 गुणिले 200 शेअर्सची किंमत आली रुपये 15,000. आता दलाली किती आहे तर 0.2%. कशाच्या तर शेअर्सच्या किमतीच्या. 0.2 भागिले 100 गुणिले 15,000. दलाली आली रुपये 30. ठीक आहे, 2 किमती आपल्याला मिळाल्या आहेत. पहिली किंमत तुम्ही लिहिणार आहात 15,000 रुपये, दुसरी किंमत 30 रुपये. आता CGST आपल्याला काढायचा आहे. CGST दलालीच्या 9% असणार आहे. बघा, 9 भागिले 100 गुणिले 30. दलाली 30 रुपये आहे. उत्तर येईल 2.70 रुपये.
आता तुम्हाला माहिती आहे जेवढा CGST असणार आहे तेवढाच SGST असणार आहे. दोन्ही कर समान असतात म्हणून CGST बरोबर SGST बरोबर 2.70 रुपये. CGST आणि SGSTच्या रखान्यामध्ये 2.70 रुपये आणि SGSTच्या रखान्यामध्ये 2.70 रुपये असे तुम्ही लिहिणार आहात. क्लिअर. आता शेअर्सची विक्री किंमत ही कशी काढतात पहा. शेअर्सची किंमत वजा दलाली अधिक CGST अधिक SGST. शेअर्सची जी ओरिजिनल किंमत आहे ती त्यातून आपल्याला हे सर्व वजा करायचं आहे. दलाली, CGST आणि SGST सगळ्या प्रकारचे कर आणि दलाली हे सगळं वजा करून आपल्याला शेअर्सची विक्री किंमत मिळणार आहे. शेअर्सची किंमत किती तर 15,000 रुपये. दलाली किती आहे बघा आपण इथे काढलं आहे 30 रुपये. CGST आहे 2.70, SGST आहे 2.70 रुपये. बघा 15,000 वजा दलाली आहे 30 रुपये अधिक CGST आहे 2.70 रुपये अधिक SGST आहे 2.70 रुपये. आधी हा कंसातली बेरीज करूया. 30 अधिक 2.70 अधिक 2.70 उत्तर येईल 35.40. ठीक आहे. आता हे 15,000 वजा 35.40, 15,000मधून 35.40 वजा करा, उत्तर येईल 14,964.60 रुपये. आता इथे शेअर्सची असलेली विक्री किंमत आहे 14,964.60 रुपये. बघा शेअर्सची खरेदी आणि शेअर्सची विक्री. खरेदीसाठी शेअर्सची किंमत असणार आहे 4,500 रुपये, विक्रीसाठी असणार आहे 15,000 रुपये. इथे शेअर्सची दलाली आहे 9 रुपये, इथे असणारी दलाली 30 रुपये आली. खरेदीसाठी CGST आणि SGST या दोन्ही किमती समान आहेत 0.81 रुपये. शेअर्सच्या विक्रीवर CGST आणि SGST या दोन्ही करांच्या किमती आहेत 2.70 रुपये. पुढे बघा शेअर्सची एकूण किंमत काढण्यासाठी असणारे सूत्र आहे शेअर्सची किंमत अधिक दलाली अधिक CGST अधिक SGST. शेअर्सची एकूण किंमत आली खरेदीसाठी रुपये 4,510.62. तसेच खरेदीचे विक्रीसाठी आपण पाहणार आहे. खरेदीची विक्री किंमत काढण्यासाठी असणारे सूत्र आहे शेअर्सची किंमत वजा दलाली वजा CGST दलाली अधिक CGST अधिक SGST. शेअर्सची विक्री किंमत आली 14,964.60 रुपये. आता जिथे जिथे बरोबरच्या खुणा दिसणार आहेत ते त्या रक्कमा तुम्ही दिलेल्या चार्टमध्ये लिहिणार आहात. अशा प्रकारे तो फक्त चार्टमधील 4 किमती लिहिण्यासाठी आपल्याला इतक्या स्टेप्सचं गणित तिथे सोडवावं लागणार आहे. पहा आज आपण तुमच्या सराव संच 4.4 मधील प्रश्न क्रमांक 1, 2 व 3 पाहिला आहे. आता प्रश्न क्रमांक 4 व 5 तुम्ही सोडवणार आहात. अतिशय सोपे प्रश्न आहेत. श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 50 रुपये बाजारभावाने खरेदी केले. ओके. आणि ते जेव्हा विकले तेव्हा त्यांना 4,988.20 रुपये मिळाले. दलालीचा दर 0.2 आहे व GSTचा दर 18% आहे. तर शेअर्स कितीला विकले. सेम आत्ता जसं काढलं आहे तशाच पद्धतीने काढायचं आहे, पण इथे विक्रीसाठी किंमत तुम्ही काढणार आहात. शेअर्सची किंमत वजा दलाली अधिक CGST अधिक SGST हे सूत्र वापरणार आहात. आणि त्याच्या पुढे व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती रुपये. इथे जर नफा की तोटा हे काढण्यासाठी तुम्हाला हे गणित सोडवावं लागेल. बघा मिस्टर डिसोजा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर्स 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले. त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला. 50% लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले व उरलेले शेअर्स 75 रुपये अवमूल्याने विकले. प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली. तर त्यांचा या व्यवहारात नफा की तोटा आणि नफा झाला असेल तरी किती रुपये आणि तोटा झाला असेल तरी किती रुपये. 2 उदाहरणे तुम्ही सोडवणार आहात. येथे आपला चौथा अर्थव्यवस्था हा धडा संपला आहे. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर होता. इच अँड एव्हरी कन्सेप्ट इन डिटेल तुम्हाला समजावून सांगितलं आहे. एक्झाम्पल सॉल्व करून दिले आहेत सराव संचामधले. आजचे उरलेले 2 उदाहरण तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व करणार आहात. आज आपण येथेच थांबूया. टेक केअर. धड्याची पूर्ण प्रॅक्टिस करणार आहात. स्टार्ट टू एंड आज धड्याची प्रॅक्टिस करणार आहात. ऑल्दो संडेला तुमची टेस्ट होणार आहे. ओके. नेक्स्ट संडे होईल. सो थँक्यू.